शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा 70,282च्या फरकानं विजय झाला आहे। नामदार विखे पाटलांनी यावेळी सांगितलं की हा विजय माझा नसून जनतेला समर्पित करतो। जनतेने मला पुन्हा 8व्यांदा आमदार केले आहे, त्याबद्दल मी तमाम शिर्डी मतदारसंघाच्या नागरिकांचे आभार मानतो, असं त्यांनी म्हटलंय। यावेळी लाडक्या बहिणींनी नामदार विखे पाटील यांचं औक्षण करून शुभेच्छा दिल्या। याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी देखील नामदार विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटलांचं औक्षण केलं। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, सचिन मुरादे, सतीश बावके आदी कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। लाडक्या बहिणी आणि कार्यकर्त्यांनी नामदार विखे यांच्या सोबत सेल्फी घेत फोटो सेशन देखील केलं। विजयानंतर तहसील कार्यालय ते श्री वीरभद्र मंदिरापर्यंत भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते। हा जो ऐतिहासिक विजय आहे, 8व्यांदा या मतदारसंघातील जनतेने विश्वास व्यक्त केला आहे। आम्ही विजय या मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो। विरोधकांच्या वतीनं नामदार विखे पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार करून मतदारसंघातील दहशत संपवण्याची भाषा करण्यात आली। मात्र काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचा तब्बल 70,000च्या फरकानं दारुण असा पराभव करत विखे पाटलांनी 8व्यांदा पुन्हा आमदार होण्याचा बहुमान पटकावला आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळसह कॅमेरा पर्सन साई सुराळे, राहता।